आय लव्ह मोहम्मद केवळ एका बॅनरवर लिहिलेल्या एका वाक्यामुळे उत्तर भारतातून सुरू झालेला गदारोळ आता गुजरात, तेलंगणा, उत्तराखंड अशा अनेक राज्यांसोबतच महाराष्ट्रात सुद्धा येऊन पोहोचलाय। पण आय लव्ह मोहम्मद हा वाद नेमका आहे तरी काय, यामागची पार्श्वभूमी काय आणि खरंच या घटनेमुळे भारतातील सामाजिक सलोखा धोक्यात येतोय का? खरं तर आय लव्ह मोहम्मद हा वाद सुरू झाला उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून। 4 सप्टेंबर रोजी बारवफा म्हणजेच ईद ए मिलाद उन नबी या मिरवणुकी दरम्यान रावतपूर भागात काही युवकांनी आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचा बॅनर लावला। आता हा बॅनर एका नेहमीसारख्याच धार्मिक श्रद्धेचा भाग होता असं मुस्लिम बांधवांचं म्हणणं होतं। पण काही हिंदू संघटनांनी या कृतीवर आक्षेप घेतला, कारण जाणून बुजून धार्मिक भावना भडकावण्यासाठी हा नवा पायंडा पाडला जातोय असं त्यांचं मत आहे। कानपूर शहरातील या परिस्थितीनंतर कानपूर पोलीस आणि प्रशासनाने याची दखल घेतली आणि स्थानिक पोलीस उपायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी यामध्ये लक्ष घालत स्पष्ट केलं की शासनाच्या नियमांनुसार अशा प्रकारचे नवे रिवाज धार्मिक मिरवणुकांमध्ये सुरू करता येत नाहीत। म्हणजेच काय तर 12 वफात मिरवणुकीत असा बॅनर लावणं हे नियमांचं उल्लंघन मानलं जातं। या सगळ्यानंतर MIMचे असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्विट करत पोलिसांच्या कारवाईवर टीका केली। त्यांनी म्हटलंय की आय लव्ह मोहम्मद, कानपूर पोलीस हा गुन्हा नाही आणि जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा मंजूर आहे। यामुळे ओवैसी यांच्या ट्विटने या वादात आणखी वादाची ठिणगी टाकली असं बोललं गेलं। पण एवढा मोठा वाद का निर्माण झाला, तर समाज 2 टोकाच्या मतांमध्ये विभागला गेल्याचं यात पाहायला मिळतंय। यातील पहिला मतप्रवाह असा आहे की आय लव्ह मोहम्मद हा बॅनर काढणं म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अभिव्यक्तीवर गदा आणणं, तर दुसरा मतप्रवाह असा आहे की धार्मिक मिरवणुकांमध्ये नवीन रिवाज आणणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे, कारण त्यामुळे दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावू शकतात, तणाव निर्माण होऊ शकतो। लहान सहान क्षुल्लक घटना मोठ्या करून मुस्लिमांना लक्ष केलं जातंय आणि त्यांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तसंच आम्हाला मुस्लिमांविरुद्ध पोलीस कारवाईची अनेक ठिकाणाहून माहिती मिळाली आहे। एकूण किती FIR दाखल झालेत किंवा किती लोकांना अटक झाली याची खात्रीशीर माहिती आम्ही अद्याप गोळा करू शकलो नाहीये। पण कानपूरमध्ये जे घडलं त्यामुळे मुसलमानांमध्ये संताप आणि नाराजी आहे। मात्र ही पहिली घटना नाही, हळूहळू परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचली आहे। रमजानमध्ये मुरादाबादमध्येही घरात नमाज अदा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। मग नमाज अदा करण्यासाठी गच्चीवर गेलो असता तिथेही रोखण्यात आलं। आता मोहम्मद पैगंबरांचे पोस्टर लावल्यामुळे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले। आम्ही लावलेले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर फाडले गेले, त्या संदर्भात मुस्लिमांनी तक्रार दिली, त्यावर FIR नोंदवला गेला नाही, उलट त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे या सगळ्यावरून हे दिसून येतंय की मुस्लिमांना निवडक पद्धतीने लक्ष करून त्यांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया एका मुस्लिम बांधवाने दिली आहे। पण एक मात्र नक्की आहे, एका बॅनरवरून जर संपूर्ण देश हा पेटून उठला तर आपल्या सामाजिक सलोखा बिघडू शकतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो।